नमस्कार शेतकरी मित्रांनो. खूप सारे शेतकरी हा व्हिडिओचा वाट पाहत होते की स्लरी ही कशी बनवावी. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला स्लरीचे फायदे व त्याचा रिझल्ट मी दाखवणार आहे. आपल्या बागामध्ये आपण स्लरी यूज केलेले आहे. 10 ते 15 दिवस झालेले आहे आपण स्लरी यूज केलेला आहे. तर त्याचा मी रिझल्ट तुम्हाला दाखवतो. तर हे पाहू शकता स्लरीचा रिझल्ट असा आहे. तर असं एक झाड नाही तर पूर्ण झाडामध्ये अशी साईज आपल्याला भेटलेली आहे. तर झाडावर माल पण जास्त आहे व त्याची साईज पण ही जास्त झालेली आहे. कलर पण आलेला आहे, चकाकी पण आलेली आहे. तर मित्रांनो, स्लरी जो आपण महाग महाग औषध वापरत असतो त्याने आपल्याला एवढं चांगलं रिझल्ट भेटत नाही, एवढा चांगला रिझल्ट भेटत नाही. पण ही स्लरी आपल्याला घरच्या घरी एकदम स्वस्त व कमी खर्चामध्ये बनणार आहे. तर स्लरी जो आपण महाग महाग औषध वापरतो त्याने आपली जमीनची सुपीकता कमी होते आणि ही आपल्या स्लरीने जमीनची सुपीकता वाढते. जो जमिनीमध्ये बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया वाढतात. त्याच्यामध्ये आपण 2 बॅक्टेरिया टाकणार आहे. त्यामुळे जमिनीमध्ये ही योग्य बॅक्टेरिया जातात व आपल्या झाडांना ते बॅक्टेरिया जो लागणार आहे जमिनीमधून ते उपलब्ध करून देतो. जेणेकरून आपल्या फळांची साईज ही वाढते. तर तो तुम्हाला सांगतो मी स्लरी कशी बनवावी. स्लरी बनवण्यासाठी आपल्याला 2 किलो गूळ, 2 किलो बेसन पीठ, 6 किलो सरकी पेंड आणि 4 किलो शेंगदाणा पेंड. त्याच्याबरोबर पी-एच-बी बॅक्टेरिया, के-एस-बी बॅक्टेरिया आपला हे लागणार आहे 1-1 लिटर. तुम्हाला हे तुमच्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये मिळून जाईल. स्लरी बनवण्यासाठी आपल्याला 200 लिटरचा ड्राम घ्यायचा आहे. त्या ड्राममध्ये ते गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणा पेंड हे टाकायचं आहे, सरकी पेंड टाकायचं आहे, बेसन पीठ हे टाकायचं आहे आणि आपल्याला 7 दिवस याला सकाळ संध्याकाळ हलवून घ्यायचं आहे. एकदम चांगल्या प्रकारे, योग्य प्रकारे हलवून घ्यायचा आहे आणि जो आपला ड्राम आहे तो सावलीमध्ये ठेवायचा आहे. जेणेकरून आपले बॅक्टेरिया चांगले प्रकारे बनतील. तर त्याच्यानंतर 7व्या दिवशी आपल्याला याच्यामध्ये पी-एच-बी और के-एच-बी हे बॅक्टेरिया आपल्याला टाकायचं आहे आणि 8व्या दिवशी आपल्याला ड्रीपद्वारा ही स्लरी आपल्या झाडांना सोडायचं आहे व एक चिकट टेप लावायची आहे की आपल्या साईज ही वाढते की नाही पाहण्यासाठी. तर साईज याने नक्कीच वाढते. तुम्ही पण ही स्लरी आपल्या बागामध्ये यूज करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, फॉलो, कमेंट करा आणि तुमच्या मनामध्ये काही विचार कमेंट असाल तर कमेंट नक्कीच करा. जो आपण ही स्लरी तुम्हाला सांगितलेली आहे ती स्लरी आपल्याला 500 झाडासाठी उपयुक्त आहे. तर तुमची झाडं जास्त असेल तर तुम्ही याच्यामध्ये वाढ करू शकता स्लरीमध्ये.